तर हॅलो नमस्कार. आपण छोले मसाला बनवणार आहे. तर कुकरमध्ये मी छोले भिजवून घेतले होते. त्यात 1 चमचा तेल घालून घेतलं होतं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या केल्या. तर कढई आपली गरम करायला ठेवली बघा. कढई आपली छान अशी गरम झाली. यात तेल जास्तीचं जरा घालून घेते मी, कारण भाजीला छान अशी तरी येते. तर मी ते 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतले. तेल आपले छान असं गरम झाले. मी 1 चमचा जिरं घालून घेतले यामध्ये. तर जिरं छान असं तळतं आहे आपलं. तर आता आपल्याला कांदा मी मोठा आकाराचा कांदा कट करून घेतला होता, उभा बारीक काप करून. तर मिक्सरला मी वाटलं बघा. कांदा आणि लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटून घेतले. तर हे तेलामध्ये घालून छान जरा 2 ते 3 मिनटासाठी छान असं तळून घेते बघा. तर छान असं आपलं तळून झाले मिश्रण. तर यामध्ये छोटा चमचा हळद घालून घेतली आणि हळद मिक्स करून घेतले मसाल्यामध्ये. तर आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर आपल्याला छोले मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर आणि गरम मसाला घालून घेतला आहे बघा. तर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. तर बघू शकता हे मसाले आपले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मसाले छान असे मिक्स झाले की आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल पावडर 1 चमचा आणि घरगुती आपलं काळं तिखट आहे ते 2 चमचे घालून घ्यायचे. म्हणजे छान अशी तरी येते भाजीला आणि छान जराशी तिखट लागते म्हणून. तर बघा हे छान असं करून घेतलं आणि परत परतून घ्यायचं आहे बघा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये, वाटण केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बघा. ते पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणात. तर बघा थोडंसं पाणी घालून घेतले कढईमध्ये आणि 1 ते 2 मिनटासाठी छान असं शिजवून घेते. म्हणजे हे मसाले छान शिजले की तेल निघते बघा. तर आता तेल छान निघले तर शिजवून घेतलेले छोले घालून घेतले. व्हिडिओ